विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर. जलसिंचन योजना आणि बंधाऱ्याच्या कामासंदर्भात थोपटेंनी घेतली बैठक. पालिका निवडणुकांसाठी कंबर कसली. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या भोगवली गावामध्ये उपसरपंचपदी काँग्रेसच्या चित्रा भांडेंची निवड. आमदार संग्राम थोपटेंकडून चित्रा भांडेंचं अभिनंदन. जीबीएस रुग्णांची संख्या 67 वर, 7 रुग्ण वाढले. 13 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांबाबत पालिकेकडून हात वर. आजाराची लक्षणं असलेल्यांच्या वैद्यकीय चाचण्या तसंच उपचारासाठीची कोणतीही सोय नाही. पदरमोड करूनच खर्च करण्याची वेळ. पुण्यामधल्या नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी परिसरामध्ये जीबीएसचे 38 रुग्ण. पालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंकडून परिसराची पाहणी. शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आयुक्तांचे आदेश. नवी मुंबईच्या धर्तीवर आता पुण्यातही सायबर लॅबची मागणी. गृह विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येणार असल्याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पुण्याच्या जुन्नरच्या द्राक्षांची बांगलादेशमध्ये निर्यात. किलोला 110 ते 15 रुपयांचा भाव. द्राक्षांचा तोडणी हंगामाला नुकतीच सुरुवात. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यामधील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक. नीरा खोऱ्यामधल्या धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना घेतलं गावरान कांद्याचं पीक. गावरान कांद्याला बाजारामध्ये मोठी मागणी. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त.